मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 64. श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात. राजीव, सिर्फ हम दोनों हनीमूनला जायचं का? हेच विचारायचं आहे ना? मग स्पष्ट का नाही विचारत? त्याच्या केसात बोट फिरवतच हलकसं हसू गालावर. मेघा, आई होप यू अंडरस्टैंड कि मैं क्या कहना चाहता हूँ. अब मैं ऐसे डेस्परेटली नहीं बोल सकता कि हनीमून के लिए जाना है. त्याच्या टी शर्टच्या बटनांशी खेळतच अस्फुट हुंकार. व्हॉट? अनपेक्षित होकारावर डोळे विस्फारलेच. क्या मैंने सही सुना? मेघा ने हा कहा ऐसे सडनली? टी शर्टशी रेंगाळणारा तिचा हातही घट्ट धरला आणि ती दचकलीच. काय झालं? त्याच्याकडे पाहायचं टाळतच नजर आसपास भिरभिरली. राजीव, असे एकदम काय ओरडता? मी लगेच हो म्हणून काही चूक केली का? मेघा, काय गरज होती घाईत हो म्हणायची? उतावीळपणाचं प्रदर्शन. व्हॉट डिड यू से? ताडकन उठून बसला. तिच्या होकारावर अजूनही विश्वास बसत नव्हता. तिची सहजच दिलेली मंजुरी खरी वाटणारच कशी? कालपर्यंत फक्त दोघांनीच कुठेही जाण्यास आढेवेढे घेणारी प्रिय पत्नी चक्क हनीमूनला हो म्हणते. आपने हूं कहा राईट? त्याच्या काहीशा उत्साही जोरदार प्रश्नावर ओठ घट्ट दाबत डोळे गच्च मिटून घाबरून मान डोलली नकारात. व्हॉट नो? यू सेड अँड मीन्स हा. दोन्ही हात हातात घेऊनच हसतच दरडावणं. मग असं ओरडून का विचारत आहात? तुम्हाला नो ऐकायचं होतं का? नाराजीत नाक मुरडून झालं. नहीं, मतलब दोनों मीन्स सिर्फ दोनों, जिया आर्या नाही. जवळ येत हळुवार समजावणं. मान खाली घालतच गोड लाजली. ओहो, घट्ट मिठीत घेतच व्यक्त केला आनंद. मेघा, आई कांट इमॅजिन हम दोनों और कोई नहीं. दिन रात बस आपको बाहों में भरकर प्यार. राजीव, मी हो तर म्हटलं, पण हृदयात गोड अशी हुरहुर आहे. कळत नाही का? पण तुमच्या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं तर आहे, पण आत्तापासूनच धडधड वाढली हृदयाची. जाणवली का तुम्हाला? हे तितली, क्या हुआ? अभी से डर गया? मैंने तो कुछ किया ही नहीं. कानाशी रेंगाळणारे त्याचे उष्ण श्वास आणि शहारून तिची मिठी घट्ट. राजीव, फक्त हनीमूनचा विचार करत आहोत. आता छळू नका ना. मोकळ्या केसातून तिच्या पाठीवर फिरणारी त्याची बोट आणि तिची नख त्याच्या पाठीत रुतणारी. अहो, जाऊया ना, हळूच सांगितलं. हा जान. धुंद होत मिठीत विरघळण्याचा क्षण अनुभवण्यात तो मग्न. जान, आपकी बालों की ये महक, अब तो और इंतजार नहीं होगा हमसे. पण तिच्या मनात चलबिचल. राजीव, हे असं इथे नदीकाठी आमराईत नको ना प्लीज. अहो, म्हणजे झोपायला. तो मिठीतून सोडतच नाही हे जाणवून थोडंसं मोठ्यानेच बोलली. ओ, झोपायचं का? मिठीतून सुटण्याची तिची चुळबुळ जाणवता खट्याळ प्रश्न आलाच. मेघा, सारा प्यार हनीमून के दिनों में ही करना है. नया रूल? आत्ता झोपूया ना. खुदकन हसतच तिचंही उत्तर. राजीव, आता इतके दिवस संयम ठेवला आहे, तर अजून थोडे दिवस. चलिये. हसरा उसासा त्याचाही. तिला मिठीत धरून कॉटेजकडे परतताना मन आनंदात तर होतं, आणि झाडीतून डोकावणाऱ्या चंद्राला न्याहाळत तिचं मन गुणगुणत होतं. चांदण्यात फिरताना
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे सावरही यावरही चांदरात चांदरात. कालची रात्र वेगवेगळ्या कॉटेजमध्ये घालवून आज ही शेवटची रात्र तरी कुशीत झोपायला मिळणार याचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर. काल झोप लागली का हो? म्हणजे बाबा? उशी नीट ठेवतच विचारलं हळूच. स्वतःच्याच बाबांच्या घोरण्याच्या सवयीविषयी काय बोलावं? कल नींद आती भी कैसे आपके बिना. तिला जवळ ओढून घेताना मिश्किल हसू ओठांवर, त्याच्या हृदयाशी डोकं ठेवून निचताना, त्याचे उष्ण श्वास चेहऱ्यावर झेलताना, दंडावरील त्याच्या फिरणाऱ्या बोटांचा शहारा शमवताना डोळ्यांवर चढणारी धुंदी गात होती. श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात. निसर्गाचा निरोप घेणं जड होतं सर्वांसाठीच, सर्वात जास्त मुलांसाठी. शहरीपण विसरून रमलेली गावाकडच्या वातावरणात. पण सामान गाड्यांमध्ये पोहोचलेलं आणि या रम्य ठिकाणाला अच्छा करण्याची वेळ जवळ येत होती. संपूर्ण कुटुंबाने एकत्र घालवलेले अगणित सुंदर क्षण आठवणीत साठवतच एक एक जण गाडीत बसत होते. वर्षातून दोनदा तरी ही अशी पिकनिक झालीच पाहिजे, करायचीच, हे मनाशी पक्क ठरवत. सर्जा, राजा, मी नेक्स्ट इयर येणार आहे. गाडीतून फिरवून आणणाऱ्या बैल मित्रांना आर्या गोंजारत होती, तर चाफ्याच्या फुलांची ओंजळ भरून घेताना जिया हळवी झालेली. पाय निघत नव्हता सोनगावातून, पण मुंबई ही पुकारत होती दूरवरून. हळव्या जियाला कुशीत घेऊन मम्मा बसली त्यांच्या गाडीत, तर हिरमुसलेल्या आर्याने डॅड जवळ बसण्याची मागणी केली. परतीच्या प्रवासात दोन भिन्न गाड्यातून प्रवास करताना दोघांच्याही विचारात सोबत घालवलेले सुखद क्षण रेंगाळत होते. मेघा, हनीमून को जाना है, बस इतना ही डिसाइड किया, बट कब जाना है वो बात हमने की ही नहीं. राजीव, तुम्ही पुढे काहीच कसं नाही विचारलं? म्हणजे माझ्या होकारानंतरचा आनंद निराळाच होता. पण ठीक आहे, एवढ्यात जायचं नाही तर बरंच आहे. मी काहीच विषय काढणार नाही. मेघाच्या कानाशी चाफ्याचं फूल खोचत जियाचं खुदकन हसणं, आणि तिकडे डॅडच्या आयपॅडवर चेस खेळताना जिंकल्यावर आर्याचं ओरडणं. मेघा, आप और कुछ बात तो करोगी नहीं? मुझे ही प्लान करना होगा. कब जाना है, कहाँ जाना है? राजीव, मी काही नाही बोलले तरी तुमचं प्लॅनिंग सुरू असणारच. प्रोॲक्टिव्ह कुठचे, आणि हनीमूनसाठी तर एक्स्ट्रा प्रोॲक्टिव्ह. नक्कीच काहीतरी स्पेशल प्लॅन करतील. काय करतील? काय असेल मनात? कालचा उत्साही चेहरा आठवून स्वतःशीच हसली. मम्मा, काय झालं? जियाच्या प्रश्नावर चपापली. काही नाही, बस असंच, गडबडून दिलेलं उत्तर आणि नजर खिडकी बाहेर. मेघा, अब जब तय किया है कि जाना है तो कुछ स्पेशल जगह ही हो, उन खास लम्हों के लिए. घरात पाऊल ठेवले अन दोघेही अडकले कामात. या आठवड्यातील 3 दिवस ऑफिसला तिची बुट्टी. कामाचा डोंगर वाट पाहतच होता. मम्मीजी, आपण उद्याची सगळी तयारी संध्याकाळी करूया. बस या 2-3 मीटिंग संपवते. लॅपटॉप उचलून खालच्या स्टडीत जाताना मनातून खजील, पण काय करणार, वर्क कमिटमेंटही तेवढीच महत्वाची. लंचला सर्वांसोबत बसता आलेच नाही. जिया आर्याच्या 2दा हाका येऊन गेल्या, पण तीही अक्षय आणि सिद्धार्थ सोबत मीटिंगमध्ये, आणि तोही कॉन्फरन्स कॉलमध्ये. भैया जेवले का? दुपारी 3 वाजता स्वतःचं ताट वाढून घ्यायला आलेल्या तिने भारती दीदींना विचारलं. नाही भाभी, भैया तो नीचे आए ही नहीं. भारतीच्या उत्तरावर मन हळहळलं. पाहिलं, मला बोलत असतात जेवणाची काळजी घ्या,
आणि आता स्वतः काय करत आहेत? ताट वाढूनच निघाली वर. स्टडीचं दार हळूच लोटलं. कॉल सुरू नव्हता, पण एकाग्र चित्त स्क्रीनवर. कपाळाला वरील आठ्या सांगत होत्या, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मेघा, आय एम नॉट हंग्री. क्षणभर नजर उचलून पाहत जरबेतच सांगणं, आणि तिने खोट्या गुस्सात डोळे बारीक केलेच. चिडका कांदा लगेच जानची मेघा झाले. डाफरायचं असलं की मेघा करून ओरडायचं, नाहीतर नुसतं जान जान. तुम्ही उपाशी राहिल्याने प्रॉब्लेम सुटणार आहे का? तिचाही ठसक्यातच प्रश्न, प्लेट टेबलवर ठेवतच. मेघा, बिझी हूं मैं, हॅव टू फिनिश दिस, नहीं खा सकता. रिपोर्टमधील बदल टाईप करतच त्याची चिडचिड. हात फ्री नाहीत माझे. मेघाला समजत कसं नाही? मग तुम्ही करा काम, मी भरवते एक एक घास. पोळी भाजीचा घास त्याच्या ओठांशी नेत डोळ्यांचं गोड आर्जव. राजीव, थोडंसं खा ना प्लीज. आप नहीं मानोगी. घास तोंडात घेण्यापूर्वी हलकसं हसत तिच्या जिद्दीचं कौतुक. मुळलीच नाही. खुर्ची ओढून घेतच बसली जवळ. आपण काम करत तिच्याकडून भरवून घेणं सुखच सुख. आणि काम करत का होईना, पण तो जेवला याचं तिला समाधान. ये अच्छा है, रोजच असं करू. मेरा एक पल भी वेस्ट नहीं होगा. माय प्रोडक्टिव्हिटी विल इन्क्रीज. रिपोर्टमधील शेवटचे वाक्य टाईप करतच डोळे मिचकावले. मिस्टर मेहरा, ही स्पेशल ट्रीटमेंट फक्त आजसाठी. मी माझ्या कामाचा वेळ वाया घालवून माझी प्रोडक्टिव्हिटी कमी करून रोज तुम्हाला जेवण भरवणार नाही. शेवटचा घास भरवत हसत हसतच निक्षून सांगितलं. मिस्टर मेहरा, गॉड, ये मेरी प्यारी तितली फिर से प्रोफेशनल वीपी बन गई. मेघा, ऐसे क्यों? लाडी खाक देत खुर्चीवरून उठणाऱ्या तिचा हात धरलाच अन बसवलं पुन्हा खाली. काम असलं की मेघा मेघा ओरडायचं. प्रेमाने हाक नको द्यायला. सकाळपासून एकदाही जान ऐकलं नाही मी. रिकाम्या प्लेटमध्ये बोटं फिरवतच तिचं ओठातच पुटपुटणं. आम्हाला काय, काळजी आहे म्हणून आलो प्लेट घेऊन. ओ, इसलिए अलग गाडी में बैठे आप? मुलांच्या गाडीत का जाऊन बसली हे विचारायचं होतंच, पण उत्तर त्या आधीच हजर होतं. रिसॉर्टहून सकाळी निघताना सर्वांपाठी त्याची घाई. मेघा, मेरे कपडे दीजिए, मुलींचा आवरून घ्या. ती रेंगाळत आरशाशी केस विंचरत होती. तो आंघोळ करून तरी मिठीत घेईल या अपेक्षेने, तर साहेब भरभर आवरून सारंगला भेटायला पसार. दुष्टकुटचे, आज मॉर्निंग मिठी करायची नव्हती यांना. सगळे यांच्या मर्जीने, आणि आमच्या इच्छेचं काय? गाल फुगवत मुडपलेले ओठ मोहक भासलेच. या क्षणीच कैद करावं गुलाब पाकळ्यांना, पण दार लॉक नाही याची जाणीव, आणि पलीकडच्या रूममधून मुलींचा येणारा आवाज, दिवसा प्रेम करण्यातील अनेक अडथळे. सॉरी जान. तिच्या उष्ट्या बोटांवरच ओठ टेकवले प्रेमाने. अहो, काय करताय? झटकन हात घेतला मागे खेचून. घाबरून लोटलेल्या दाराकडे पाहत, मुली आहे तिथेच. डोळे मोठे करत दमही दिला गेलाच. प्यार करो तो भी प्रॉब्लेम, ना करो तो भी प्रॉब्लेम. हलकासा उसासा. मी किती किती प्रेमळ आणि माझी बायको अशी अनरोमॅन्टिक, हेच भाव चेहऱ्यावर. गप्प बसा, तुमचं प्रेम कधीही उतू जात असतं. हात धरलेल्या हातावरच चापट मिळाली. ओ, तो प्यार कब करू? कुछ सुटेबल समय तो बताइए. ओठांवर पुन्हा खट्याळ हसू खेळत होतं. इश, काहीही तुमचं. प्लेट उचलून वळलीच, अन पाठवून त्याच्या हसण्याचा आवाज. दाराजवळच पोहोचलेली तर आठवलं काहीतरी. अहो, रश्मीचा फोन आलेला. ते उद्या तीही घरी येईल तुम्हाला राखी बांधायला. चालेल ना? त्याला न विचारता रश्मीला होकार तर कळवलेला. उलट आग्रहाचं आमंत्रणच दिलं राजीव भाभींकडून खास. ओ, दॅट्स गुड. येस, वाय नॉट. जरूर चालेल. रश्मीला नकळतच बहीण मानलेलं, पण तिचं स्वतःहून राखी बांधायला येणं सुखावून गेलं मनाला. हसला प्रसन्न. पण रश्मी सोबत त्यालाही कुणीतरी आठवलंच. प्यारा दुश्मन, प्यारी बहन का होने वाला हस्बंड और मेरी जान का इडियट फ्रेंड पूरब.
अँड पूरब भी आएगा ना तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला? सहजच विचारत आहोत असं दाखवणं. नजर लॅपटॉपवर. तरीही तिचं हो हे उत्तर जाणून घेण्यास कान आतुर. मी पूरबला राखी बांधत नाही. 2 पावलं पुढे येतच हसू ओठात दाबलं तिने. जेलस राजीव. पूरबला माझा भाऊ बनवण्याचा प्लॅन. एवढे प्रोटेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह तर माझे आईबाबाही नव्हते. आम्ही नाही उगाच कोणाला मित्राला राखी बांधून भाऊ बनवले. पूरबलाच सांगते तुमचा प्लॅन. वाय? खंडीभर आठ्या कपाळावर आणि स्वर चिडचिडला. वाय म्हणजे काय? नाही बांधत. फ्रेंड आहे तो माझा, भाऊ नाही. तिचंही हसरं स्पष्टीकरण. हाँ पर बांधने में क्या हर्ज है? आपके छोटे भाई जैसा ही तो है. तोही हट्टाला पेटलेला. पूरब को तुम्हारा भाई बनाकर ही रहूंगा. आणि तिचं खळखळून हसणं.